अं, नागचं शिवर आहे, नागचं शिवर आहे. त्याच्यामध्ये आपला नेक्स्ट बुक जो आहे तो आहे मलाखीमचा. आणि मलाखीमचा बुक आहे किंग्स. हा जो बुक आहे तो आहे फोर्थ बुक आहे नवी मधला. ॲज पर द सेदर जो सांगितलाय, हा बुक मध्ये या बुकच्या नंतर कुठला बुक आहे येते त्याच्यामध्ये थोडा कन्फ्युजन, थोडा मतभेद आहे, डिबेट्स आहेत. पण इथपर्यंत कुठल्या पण यांच्यामध्ये डिबेट नाही आहेत की या सेदरमध्ये योशुआ, शोफ्तीम, श्मुएल आणि फोर्थ बुक मेलाखीम. श्मुएल अलेफ, श्मुएल बे, जसं आपण बोललो की तो जो स्प्लिट जो केला आहे तो नॉन ज्यूइश लोकांनी केला त्यांच्या बायबलमध्ये करायसाठी, श्मुएल ए श्मुएल बी करायसाठी. पण आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या भागवतामध्ये जो सदर आणलाय त्याच्यामध्ये श्मुएल वन बुक, किंग्स वन बुक. माझा आवाज येते ना ऐकायला? मला इकडे दिसत नाही की तो हालते करून. Okay. माझा आवाज येते ऐकायला? أنا فهمت. שומעים נכון? אוקיי, בסדר. אז मेलाखीमच्या नंतर कुठला बुक आहे त्याच्यामध्ये באמת गमारामध्ये डिस्कशन आहे, ओ यशायाव ओ इर्मियाव. आपल्या सेदरमध्ये आपला जो हलाखाला सेदर आपण एक्सेप्ट केला गेलेला आहे त्याच्यामध्ये अ, आपण करतो यशायाव मेलाखीमच्या नंतर. आणि हा बुक जो आहे मेलाखीमचा, किंग्सचा जो बुक आहे, त्याच्यातून बघू खूप 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 गोष्टी ज्या जे ज्यूइश हिस्ट्रीमध्ये रिलेटेड आहेत. आणि पुढच्या नवीच्या मध्ये पण त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी या बुकमध्ये बघू. हा बुक आहे खूप कम्प्लीट, खूप सारी हिस्ट्री ज्यूइश हिस्ट्रीमध्ये. आणि इकडं आपण बघू पहिल्या चॅप्टरमध्ये लास्ट इयर, म्हणजे दावीद राजाचा लास्ट इयर, त्यांच्या लाईफच्या लास्ट इयर बद्दल. त्यानंतर श्लोमो अमेलेखच्या किंगडम बद्दल आपण बघू. आणि त्याच्यानंतर आपण बघू ए, श्लोमो श्लोमो राजाच्या ए, श्लोमो राजाच्या मलखूतचा स्प्लिट. आणि त्यानंतर आपण बघू ए, सनखेरीव सनखेरीवचा जो राजा होता, सनखेरीव राजा, त्यांनी दहा दहा ट्राईब्सचा गलूत 10 ट्राईब्सला एक्झाईलमध्ये पाठवला. आणि तो झाला ए, 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 शो ए, आपण बघू किंग्स मध्ये की श्लोमो राजाची जी किंगडम होती ती स्प्लिट झाली यहुदा आणि इस्रायल मध्ये. आणि इस्रायलचे जे इस्रायलचे जे राजा होते त्यांच्यामधनं त्यांच्या पापांमुळे झाला 10 ट्राईब्सचा एक्झाईल. आणि यहुदाचे जे राजा होते त्यांच्या पापांमुळे झाला डिस्ट्रक्शन ऑफ द फर्स्ट टेम्पल. ते आपण या पुस्तकामध्ये बघू. याच्यामध्ये श्लोमो राजाचे चॅप्टर आहे तिकडे आपण बघू ग्रेट डिटेल्स मध्ये पहिल्या टेम्पलचे चे मिदोत, त्याचे डायमेन्शन्स वगैरे, त्याचा बिल्डिंग. आणि जे खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत रिलेटेड मध्ये त्याच्या नेव्हीच्या ते आपण बघू. हा पराशा जो आपला जो चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर मेलाखीमचा, किंग्सचा जो फर्स्ट चॅप्टर आहे, तो चॅप्टर हफ्तारामध्ये पण वाचतात. शेमोतच्या कोण नो सिखा खाये साराच्या चॅप्टरमध्ये वाचतात तो. म्हणजे दावीद राजा आणि याच्याबद्दल खाये सारा त्यांच्या लाईफच्या बद्दलचं डिस्कशन याच्याबद्दल. त्याच्यामधला हा जो पहिला पसूक आहे, והמלך דוד זקן בא בימין ויכסוהו בגדים ולא יחם לו. पहिला पसूक पहिल्या चॅप्टर किंग्सचा. याच्यामध्ये खूप सारे मेफरशिम आहेत. पसूक मध्ये खूप सारे डेप्थ आहेत, पसूक मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत.
आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करू डिस्कस करायचा. मेनली खजाल आणि 2-4 मेफरशीम आणि आपण पुढे जाऊ अंडरस्टँडिंगमध्ये. पण स्ताम ह्या पसूकमध्ये खूप सारे מפרשים आहेत, खूप सारे एक्सप्लेनेशन आहेत, דרך מוסר, דרך כל מיני דברים. אפילו גרם ह्या चॅप्टरमध्ये ना, ह्या पसूकमधनं पण इकडं एक हलाखा शिकतात, तो आपण बघू जेव्हा आपण त्या पसूकला येऊ तेव्हा तिकडे. בינתיים इकडे लिहिलंय והמלך דוד זקן בא בימים ויכסו בגדים ולא יחם לו. मी लिंक तुम्हाला पाठवलंय तिकडं. मला वाटतं फक्त त्यांनी पाठवला राशीचा. पण खूप सारे मेफर्सची माहिती इकडे. मी सगळ्यांना उघडलेत. ज्यांना पाहिजे ते उघडू शकता आणि अभ्यास करू शकता. मोर दॅन वेलकम. इकडं लिहिलं आहे, והמלך דוד זקן בא בימים ויכסו בגדים ולא יחם לו. आपण राशी बघू. राशीमध्ये लिहितात ולא יחם לו, אמרו רבותינו. बोलतात रबोतेनु मध्ये लिहिलं आहे. इकडं लिहितात ברכות मध्ये ס"ב, כל המבזה בגדים אינו נהנה מהם לסוף, לפי שקרע את כנף מעיל לשאול. זהו. हा एक एक्झाम्पल आणतात राशी बोलतात का त्यांचे कपडे त्यांना त्यांना गरमी नाही देत होते. बोलतात मसाकत बराखतमध्ये लिहिलं आहे, की जो कोण कपड्यांची इज्जत नाही करत, त्या कपड्यांना तो सांभाळत नाही, कपड्यांची इज्जत नाही करते, त्याला जेव्हा कपड्यांची गरज लागल, तेव्हा ते कपडे त्याला गरमी नाही देणार. कसं काय बघतात? बोलतात इकडनं והמלך דוד זקן בא בימים ויכסו בבגדים ולא יכם לו. दावीद राजा म्हातारे झाले होते, वयस्कर झाले होते आणि त्यांच्यावर त्यांनी कपडे घातले, पण त्यांना गरमी नाही मिळाली. मसकत बराखतमध्ये लिहिलं का? बोलतात कारण की त्यांनी दावीद राजांनी शाऊल राजाच्या कपड्यांची इज्जत नाही केली. त्या शाऊल राजाचे कपडे फाडले त्यांनी. कधी आपण बघितला होता, की शाऊल राजा जेव्हा दावीद राजाच्या मागेवरती ते पाटल्यावरती होते, तेव्हा दावीद राजांनी त्यांचा कणाफ फाडला, त्यांचा एक कोपरा फाडला त्यांच्या मेईलचा, दाखवायला की बघ मी तुझ्यावरती हात मारू शकत होतो, हात घालू शकत होतो, पण मी नाही केला. शोभ इकडं एक्सप्लेनेशन आहे मागते का? अरे कपडे त्यांनी त्यांनी त्याला मारून टाकायला पाहिजे त्याच्यावरती. की ना आपण ही डिस्कशन केला होता. मला आठवतंय आपण शमुएल आलेफच्या बुकमध्ये आपण डिस्कशन केला होता, की अरे हा मिदात हा खसीदूत आहे, की तो त्याच्यावरती रोदेफचा दिन आहे. शाऊलवरती रोदेफचा दिन आहे. बा लेओगे खा अष्टीम लेओगो, म्हणजे जो कोण तुझ्या मागे पळते तुला मारायसाठी, तुझ्याकडे राईट आहे, की तू लवकर उठून त्याच्या पहिले तू उठशील आणि त्याला तू मारशील. तर ते म्हणजे जसं काय दावीद राजाने त्याच्यावरती दया दाखवली आणि त्याच्याबद्दल त्याला पाप मिळाला. कितीतरी वेळा आपण एक्झाम्पल आणले दावीद राजाबद्दल आणि दावीद राजाबद्दल आपण बोललोय, की दावीद राजानी जे काही चुका केल्या त्याचा सगळ्यांचा भरपाई जी होती ती ह्या जन्मामध्ये दिली. त्यामुळे छोट्या-छोट्या ज्या गोष्टी होत्या, जिकडं आपल्याला दिसतं की हलाखामध्ये दावीद राजाने लिफने शुवात दिन म्हणजे हलाखा बोलते असा. पण तो बोलतो लिफने शुवात दिन म्हणजे समजा कोणी कोणाची कुठली गोष्ट पाडली आणि ती गोष्ट हलाखाप्रमाणे बेसायदर, की तिकडे त्याने ती गोष्ट ठेवली, ती बरोबर नाही ठेवली होती. ती ठेवली होती ॲज अ वे की ती फुटल आणि जर समजा चुकीने ती गोष्ट पडली आणि ती फुटली, पतू बोलतात. पण तो बोलतोय, की जर मला येऊन माझ्याकडनं जर ही गोष्ट तुटायला लागली, तर लिफते मी शुवात दिन. हलाखा बोलते, की मी पतूर आहे. पण तरी पण तो पार्टिसिपेट करते नुकसानामध्ये त्याच्या भावाच्या, त्याच्या ज्यूइश फेलोच्या. बोलतात लिफने मी शुवात दिन. दावीद राजा, शाऊल राजा जे होते, शाऊल राजा मुफलाग म्हणजे ते होते एक्सिलेंट होते, की त्यांच्या कुठल्या मिझोतमध्ये स्निऊतमध्ये शाऊल राजा. शाऊल राजा शाऊल राजा स्निऊतमध्ये एकदम मुफलाग होते आणि शाऊल राजाच्या स्निऊतमध्ये म्हणजे तिकडे लिहिलं आहे मसकतमध्ये, की जेव्हा पण शाऊल राजा जायचे तेव्हा त्यांच्या कुठला अंग जो आहे तो कधीच एक्सपोज नाही व्हायचा. नाही त्यांचा पायाचा बोटं, नाही त्यांचे करसुलाईम म्हणजे हील, तो पण नाही एक्सपोज व्हायचा. बाईच्या वरची त्यांची मॉडेस्टी होती कपड्यांमध्ये वगैरे आणि दावीद राजाने त्या कपड्यांवरती हात घातला. जसं काय त्याने कपड्याची इज्जत काढली शाऊल राजाचे आणि त्यामुळे अफिलू ही छोटीची गोष्ट जी होती त्याच्यावरती पण त्यांनी
शेवटला त्याची भरपाई दिली. दुसरीकडे जी गोष्ट लिहिली आहे मिद्राशमध्ये लिहिलं आहे, मिद्राश अगदा אמר רבי שמואל, אמר רב שמואל בר נחמני, שמואל בר נחמני बोलतात, כאשר ראה דוד את המלאך עומד בירושלים וחרבו בידו, נצטנן דמו מיראתו. इकडं राशी अजून आगादाचे आणतात. आगादामध्ये लिहिलं आहे की जेव्हा त्यांनी योआब बिन चोया सांगितलं, जाऊन जाऊन लोक काउंट कर, आणि त्या काउंटिंगमुळे त्या काउंटिंगच्या नंतर दावीद राजाला समजला की त्यांच्या हातामध्ये चूक झाली. हलाखा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी काउंट नाही करायला पाहिजे होता, आणि त्यांनी काउंट केला, आणि त्याच्यामुळे 70,000 लोक वारली, जो आपण लास्ट मध्ये पण जे बघितला होता. तिकडे लिहिलं आहे फिरके दे रबी एलिएझर मध्ये, फिरके दे रबी एलिएझर मध्ये लिहिलं आहे की मलाखा मावेतनी त्यांच्या चिचीतनी, दावीदाच्या चिचीतनी ती तलवार पुसली त्याच्या रक्ताची. जेव्हा देवाने सांगितलं बस कर, जाव मस्पिक, तेव्हा त्यांच्या ह्याच्याने ती रक्त फोडली. दावीद राजाने ते बघितलं तर मलाखा मावेत, आणि त्याच्याने ती भीतीची भरली, रक्तामध्ये रक्तामध्ये थंडी पडली, आणि त्यांना कपडे गरम नाही करत होते. त्याच्यामुळे इकडे लिहिलं आहे की लो इखामलो, दोन गोष्टींमुळे, दोन इकडे सिबा लिहिलाय. शुभ तिकडे फिरके जर मध्ये तिकडचे मेफर्शी बोलतात ह्या गोष्टीमध्ये पण प्निम्यूत आहेत, या गोष्टीमध्ये पण इंटरनल गोष्टी आहेत. बोलतात दावीद राजाला भीती का वाटली एवढी, नाही की त्याने मलाखा मावेत बघितला म्हणून. याला ऑब्व्हियसली मलाखा मावेत बघणं खूप डेंजर गोष्ट आहे. बोलतात की जेव्हा माणूस त्याचा लास्ट जे टाइम्स असतात, फ्यू जे मिनिट्स असतात, तेव्हा त्याला तुम्हाला खमावे दिसतं, आणि त्यामुळे त्याला तोंड उघडलं जातं, असं की ती भीती वाटणारी गोष्टी आहे ती दिसते त्याला. आणि त्यामध्ये त्या तोंड उघडते, तोंड उघडल्याबरोबर तो तिकडं एक थेंब टाकतं विषेचा, विष तर थेंब टाकतं, आणि त्यामुळे मृत्यू होतो. त्यामुळे जो माणूस, जी डेड बॉडी जी आहे त्याच्यामधनं वास यायला चालू होतं या 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 पॉइझनमुळे. ही गोष्ट डेंजरस गोष्ट आहे बघायला. पण दावीद राजा त्याच्यामुळे नाही, त्यांचा रक्त थंड झाला. दावीद राजाला भीती कसली लागली की अरे माझ्या चुकीमुळे 70,000 लोकांचा दाम, 70,000 लोकांचं रक्त माझ्या चितीत आहे, माझ्या अंगावरती 70,000 लोकांचा रक्त आहे माझ्या हातामध्ये. त्याची भरपाई कशी काय, त्याचा आता मी ह्या वयामध्ये त्याचा प्रायश्चित कसा करू. आणि त्यामुळे त्यांना ती थंडी भरली की त्यांना ती भीती नाही, देवाच्या भीतीमुळे थंडी भरली. ऑब्व्हियसली आपण बघितलं जोआरमधनं की जोआरमध्ये लिहिलं आहे की या लोकांची मृत्यू का झाली, त्यांनी मशियाख डिमांड नाही केला जेवढा त्यांनी डिमांड करायला पाहिजे होता. अरे तुमच्याबरोबर दावीद अमेलेख आहे, आणि तुम्ही तुम्ही मशियाख नाही मागत, मशियाख तुम्ही नाही मागत. त्या चुकीमुळे त्यांनी स्वतःवरती डेथ मागवली, आणि दावीद राजाच्या हातामधनं आली. का, कारण की दावीद राजा वरती त्यांनी लोकांनी उठले त्या त्या प्रसंग जेव्हा होते त्याच्यावरती. आणि ही ज्या गोष्टी आहेत आपण शमुएलच्या लास्ट चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केल्या होत्या. इकडे अजून एक गोष्ट आहे, इकडे लिहितात. मी मी हरी अप करेन, कारण की जसं बोललो या पसूक की ह्या पहिल्या पसूक मध्ये मोर दॅन 50 मेफर्शिमा आहेत, गमावत आहेत, शलोश गमावत आहेत, तीन तीन गमावत आहेत. ते आपण इकडे कम्प्लीट करू. इकडे लिहिलं आहे, इकडे लिहिलं आहे असं आणतात, जकेन दावीद व्यामेलेक, दावीद जकेन, जकेन म्हणजे म्हातारा होता. तो आपल्याला माहिती आहे की दावीद राजाची मृत्यू 70 वर्षाची असताना झाली, आणि 70 वर्ष म्हणजे जकेन मुफलाग, एवढा म्हातारा म्हातारा वय नाही आहे, एवढा म्हातारा वय नाही की जसा लिहिलंय तसा. पण इकडे लिहिलं आहे जकेन. तर फर्स्ट एक्सप्लेन करतात की दावीद राजाचे जे दिवस होते लहानपणापासून डिफिकल्ट दिवस होते, काय ना, आपण जसं बघितलं असं त्याच्या वडिलांनी त्याला ऍक्सेप्ट नाही केलं होतं दावीद राजाला जेव्हा ते लहान मुलगा होता तेव्हा. त्या भावाने त्याला ऍक्सेप्ट नाही केला होता जेव्हा ते लहान होते तेव्हा. त्यानंतर शाऊल राजा, त्यांचा तासा माझ्या मागे होते. त्यानंतर वॉर्स मध्ये होते बरेच, त्यांच्या लाईफचा मोस्ट ऑफ द पार्ट त्यांच्या लाईफ मध्ये होता. त्यानंतर तमार, अदोनियाव, त्यानंतर अदोनियाचं बघितलं नाहीये, पण अम्नोन, तमार, त्यांची सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामधनं त्याच्यामधनं त्यांच्यावरती जिंकणं म्हणजे
जसं बोलतात ना, की आणतात ते मफरשים पीदगम आमामी लिहितात. पीदगम आमामी लिहितात, की बोलतात माणसाला जो माणूस काय कुठल्या गोष्टी खाते, पिते, त्या गोष्टी त्याला कमी त्रास देतात, ज्या गोष्टी त्याला त्रास देतात, जे त्याला खातात. म्हणजे עברית לילה כל מה שבן אדם אוכל מזיק לו פחות ממה שאוכל אותו. म्हणजे त्याला जी गोष्ट खाते, माझा लिटरल ट्रान्सलेशन आहे, मला माहिती आहे ते मराठीमध्ये नाही चांगलं ऐकायला येते, पण बोलतात की म्हणजे त्याला बोलतो ना काळजी खाते, आता हाय बोलतात ना मराठीमध्ये, काळजी खाते, हे करते, ते करते. तसाच त्याच्यामुळे त्याच्यात जिंकणं आला. म्हणजे ज्या गोष्टी लाईफमध्ये झाल्या, त्यांना खाल्ला दावीद राजाला. इकडं अजून एक छोटीशी गोष्ट आहे, जी आपण बोलू आणि पुढे पुस्तकमध्ये जाऊ. इकडं या 4 शब्दांमध्ये, 5 शब्दांमध्ये והמלך דוד זקן בא בימים, इकडं חומת תנ"ך, רב חידה इकडे लिहितात, इकडनं शिकतात, बोलतात, והמלך דוד זקן בא בימים, שדוד राजाला आदाम अरिशोननी त्यांचे 70 वर्ष दिले होते. बोलतात कसा, की बोलतात, की जर आपण हे शब्द बघितले, दावीदचा लास्ट दालेत, बाचा अलेफ लास्ट शब्द आणि बियामीमचा लास्ट बोलतात आदाम, כן? אדם ד' א' מ' आणि זקनचा नून आणि मेलकचा काफ 70 वर्ष. बोलतात की पण असं वेगवेगळा म्हणजे सेपरेटमध्ये काय आहे? बोलतात का? कारण की आदाम रिशोनचे जे दिवस होते, ते पगुमीम होते. म्हणजे ते त्यांच्या म्हणजे त्यांनी मृत्यू आणली आणि त्यामुळे त्यामुळे त्यांनी तो शब्द दिला. जसं आपल्याला अगोदर माहिती आहे, मिद्राश आपल्याला जसं माहिती आहे, अ, की इशाय अभी दावीद राजाचे जे आबा होते, त्यांनी आदामकडे कंप्लेंट केली, की तुझ्यामुळे मला मरायला लागणार आहे. माझ्या पाप नाहीयेत, काय नाहीये, पण मला तुझ्यामुळे मरायला लागणार आहे. पण ते 70 वर्षाचे आहेत ते दावीद राजाला दिले त्याच्या मुलाला, कारण की तो मुलगा जो होता तो होता नेफेल. आणि बोलतात तो होता बिकॉज आदाम रिशोने त्याची मृत्यू आणली जगामध्ये आणि त्यामुळे सगळ्यांना मरायला लागला आणि त्यामुळे आदाम रिशोन जो होता त्याचा कंटिन्युएशन होता दावीद अमेलेख. तर खूप इकडे मफरशिम आहे, तिकडे अदरेत एलियाहू पण मी उघडला होता राब युसुफ खानचा. ते इकडे एक्सप्लेन करतात मशियाहचा कमिंग ह्या पसुकमधनं. पण जसं आपण कंटिन्यू करू पुढच्या पसुकीमध्ये आपल्याकडे अजून फुल चॅप्टर आहे. तर पुढच्या पसुकमध्ये लिहिलं ויאמרו לו עבדיו, ויאמרו לו עבדיו יבקשו לו אדוני המלך נערה בתולה ועמדה לפני המלך ותהי לו סוכנת ושכבה בחיקך וחם לאדוני המלך. ויאמרו לו עבדיו, त्याला त्याच्या लोकांनी सांगितलं, त्याच्या नोकरांनी सांगितला की एक सजेशन आहे इकडे आमच्याकडे, काय कर, बोलतात तू एक नाआरा बेतुला म्हणजे यंग पोरगी, जी कधीच कोणाबरोबर नाही राहिली होती, ती व्हर्जिन होती, तिला तिला तुझ्या बाजूला झोपव. आमदा लिफने आमेले व ती लो सोखेन म्हणजे चादरी सगळी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक चादर जी गरमी देते त्याच्याने. ושכבה בחלקך, तुझ्या बाजूला ती झोपल, וחם לאדוני המלך, आणि ती तुला गरमी देईल. इकडे मफरशिम एक्सप्लेन करतात की दाफका लामा बेतुला, बोलतात की बेतुला तिचा रक्त जो आहे तो गार आहे, कारण की गार नाही गरम आहे जास्ती, आणि तिच्या रक्तात ना त्याला जसे काय गरमी मिळाली दावीद राजाला, आणि तिकडनं त्याला त्याच्याकडनं तिला तो हे करल. जसं राशी पण इकडे म्हणतात बेतुला מחממים את הבשרה, बेतुल्या מחממים את הבשרה म्हणजे ही जी व्हर्जिनिटी जी आहे ती तिला हीट देते बॉडीमध्ये, तिच्या तिच्या मीठमध्ये तिला हीट देते, ती व्हर्जिन असल्यामुळे. बोलतात ויבקשו נערה יפה בכל גבול ישראל וימצאו את אבישג שונמית ויבואו אותה למלך. इकडे लिहिलं आहे ויבקשו נערה יפה, पण पहिले इकडं या पुस्तकमध्ये लिहिला होता ויאמרו לו עבדיו יבקשו לאדוני המלך נערה בתולה.
इकडे नाही लिहिला होता नारा यफा. इकडं באמת מפרשים एक्सप्लेन करतात की का נערה יפה דווקא ולא נערה, לא נערה בתולה רק. बोलतात की जसा किंगचं जर राहणं खाणं वागणं तो जसा ज्यामध्ये रिचनेस आहे तसाच त्याच्या गोष्टीमध्ये योफी आहे, म्हणजे ब्युटी आहे. किंगच्या कपड्यांमध्ये, किंगच्या घोड्यामध्ये, किंगच्या घरामध्ये, किंगच्या बेडमध्ये. तसंच त्याच्या बाजूला जी बाई झोपणार आहे तिला पण ती पण ब्युटिफुल असली पाहिजे. आणि सगळ्यांकडनं बघून कोण त्यांना मिळाली, अविशाग शुनमित. अविशाग शुनमित आपण बघू की ईशा शुनमित जी बघू आपण नंतर तिचा पोरगा मरल आणि तिला एलिशा नबी त्यांना जिवंत करेल तिकडं तिची बहीण होती. आणि ती ती आणली मेलेककडं, ती आणली दावीद राजाकडे. इकडे लिहिलं आहे והנערה יפה עד מאוד ותהי למלך סוכנת ושרתהו המלך והמלך לא ידע, ושרתהו והמלך לא ידע. तर इकडं इकडं बरेचसे तलमूद आहेत आणि आपण बघू. इकडे दिलंय והנערה יפה עד מאוד. עד מאוד מפרשים एक्सप्लेन करतात עד מאוד אבל לא מאוד, म्हणजे बोलतात दुसरा कोणाबद्दल लिहिला आहे यफा आद मेओद और मेओद यफा मेओद. बोलतात सारा इमेनू बद्दल लिहिला आहे यफा मेओद. पण इकडे लिहिलं आद मेओद, म्हणजे ती खूप ब्युटिफुल होती पण नाही सारा इमेनू. सारा इमेनू सारखी नाही. सारा इमेनू पर्यंतची जी होती पण सारा इमेनू सारखी नाही. तिला मेलक סוכנת जसं बोललो इलेक्ट्रिक चादरीसारखी. והמלך לא ידע. מלך לא ידע इकडं מסכת סנהדרין. इकडं त्यांनी आणलाय והמלך לא ידע. अविशागनी दावीद राजाला बोलला मला बायको म्हणून घे, बायको म्हणून घे. बोलले मी नाही घेऊ शकत लग्नामध्ये. का? कारण की लिहिला आहे मेलेक बद्दल लो यर्बेलो नशीम लो यर्बेलो सुसीन. माझे लो यर्बेलो नशीम लो यर्बेलो सुसीन 18 मसकत सनदीमध्ये लिहिला आहे 18 बायका. आणि बोलतो दावीद राजा मला ऑलरेडी 18 बायका आहेत आणि त्यामुळे मी तुझ्यावर लग्न नाही करू शकत. जसा बोलतात तिकडं रावाद रावाद बोलतात अलाहामध्ये काय बोलतात की अरे तू पिलेकेश म्हणून ते घेऊ शकत होता. बोलतात पण रामबाम बोलतात नाही 18 इन्क्लुडिंग पिलक्षिम. पिलक्षिम आणि बायका मिळून सगळ्या 18 राजासाठी. बोलतात तिकडे की जरी 18 होते तरी तू नाही घेतलास, मग तू कसा घेऊ शकत होता अभिषेकला लग्नामध्ये. बोलतात एकाला डिवोर्स करायचा आणि हिला घ्यायचा लग्नामध्ये. का का असं का प्रॉब्लेम आहे? मसखेत तुबोत मध्ये लिहिला आहे की अरे दावीद राजा आणि दावीद राजाच्या बेदींनी इसूर टाकला होता. त्यांनी टाकला होता इसूर इहूद इमपनुया. हे म्हणजे तमारच्या स्टोरी नंतर दावीद राजा आणि दावीद राजाच्या बेदींनी इहूद इहूद इम पनुया, म्हणजे ज्या बाईचं लग्न नाही झालं तिच्याबरोबर पण इहूदचा त्यांनी गिजेरा टाकला. נכון? तर बोलतात त्यामुळे हे जे सगळे हेतेरिंग होते की लग्नामध्ये घे हे करते कर त्याच्यासाठी आणले होते की दावीद राजा तिला लग्नामध्ये घेतील आणि तुझी की बायकोसारखी आहे. पण दावीद राजाने नाही घेतला तिला लग्नामध्ये आणि दावीद राजाने तिच्याबरोबर हे नाही केलं. मसखत पेयामध्ये आणि सेम गमारा किदुशीमध्ये पण आणलाय की जिकडं रबी तर्फोनच्या इमाबद्दल तिकडे दिलंय की रबी तर्फोनच्या इमानी सांगितला की माझा मुलगा जो आहे तो किबूद आब एम मध्ये मुफलाग आहे. का? बोलतात मी एकदा शुकमधनं गेली, शुकमधनं चाललेला असताना माझा संडाल तुटला, म्हणजे माझा सँडल तुटला आणि ह्या माणसाने ह्या रबी तर्फोनी काय केला, मला शुक पासून घरी येईपर्यंत त्याने मला जमिनीवरती पाय ठेवून दिले. त्याच्या हातावरती मी पाय देऊन 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 मी घरापर्यंत आलो. बोलतात तिकडं खखामी आणि तो आजारी पडला त्याच्यासाठी तुम्ही नमाज करा.
बोलतात तिकडे खखामीम त्यांनी हाफ, जेवढी गरज होती त्याच्यापेक्षा हाफ पण नाही केला. बोलतात खखामीम, बोलतात ते रबेनू योसेफ खाईम, बोलतात रबेनू योसेफ खाईम, अरे कसं काय होते की एवढी त्याची हे केला आणि तुम्ही बोलता अपिलो हाफ पण नाही केला. तर बोलतात का, कारण की बोलतात जर तुझा माहूत, तुझा जो एक्झिस्टन्स जो आहे तो ह्या गोष्टीसाठी आहे, ह्या मिचवासाठी आहे. जर तू तो कम्प्लीट केला तर जाऊ फिनिश, म्हणजे तू कम्प्लीट केला तुझा सगळा टिकून जातो या वर्ल्ड मध्ये आणि तुला आता काय नाही राहिलं. त्यामुळे त्याची लाईफ वाढवायसाठी ते बोलले की नाही, जर जर तो इथपर्यंत आलाय म्हणजे त्याने हाफ पर्यंतच फक्त आलाय, नाही फुल पर्यंत आलाय. आणि त्यामुळे राबी तर्फान बोला तसा तिकडे बोलतात बेनिश खाय की, त्याला तिकडे बोलतात बेनिश खाय इकडे पण दावीद राजाने, आणि ही जी गोष्ट आहे ती आणतात राव मगीद मे मेजरिश, ते पण तिकडे आणतात सेम गोष्ट बोलतात. बोलतात की जेव्हा माणूस कुठला मिtzवामध्ये मुफलाग आहे, तो त्याचा त्याचा बेस्ट त्याचा तिकडं त्या गोष्टीमध्ये आहे, तिकडं त्याला त्याच्यामध्ये चॅलेंज दिला, त्या चॅलेंजमध्ये त्याच्यात त्या निस्सायामध्ये तो उभा राहिला की त्याच्या लाईफमध्ये तो लाईफ पण वाढवते. आणि तेच ती गोष्ट होती की दावीद राजाचे जे 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 ऍडवायझर्स होते, जे काउन्सिलर्स होते, त्यांना त्यांची लाईफ वाढवण्यासाठी त्यांना निशाण द्यायचा होता. का बोलतात की इकडं दावीद राजानी या निशाणमध्ये उभा राहून बादशेबा आणि अविगाईल होती, तिचा तिकून जो होता तो त्यांनी रिपेअर केला होता. का, कारण की बादशेबाचा नवरा जिवंत असताना त्यांनी तिच्याबरोबर रिलेशनशिप ठेवले. अफिलो आपण बघितलं असं का सुगत रबेनुताम आणि राशीच्या डिफरन्सेस मध्ये. पण शुभ बेनदाम खसीद, जो माणूस मोठा चॅम्पियन आहे मिtzvot मध्ये, जो माणूस दावीद राजाच्या लेवलचा आहे, त्याच्यासाठी त्या लेवलवरती त्याला तिकून करायला लागते. अविगायलसाठी पण, अविगायल मध्ये पण नवाला कर्मेली तो तिकडं अजून जिवंत होता. आणि मे बी मक्षवामध्ये की ते अबिगायल त्यांना, अबिगायलने जसं काय तिकडं बघितलं, ती पण सुग्या बघितल्या अबिगायलची काय सुग्योत ज्या आहेत त्या बेमेत फेमस सुग्योत आहेत. ज्यांनी कोणी ना ऐकलं त्यांनी श्मुएलचे जे शिवरीम आहेत त्याच्यामध्ये हे करा आणि बघा, तिकडे 3-3 शिवरीम केले त्या टॉपिक्स वरती, मिनिमम 2 तरी केले मला आठवते फक्त अबिगायलच्या टॉपिक वरती. आणि तिकडं आपण बघितलं होतं की तिकडं गमारामध्ये लिहिलंय मसकत गिलामध्ये की अबिगायलनी तिची मांडी एक्सपोज केली, गमारामध्ये लिहिलं एक्सपोज झाली गाड्यावरनं उतरताना वगैरे वगैरे. पण त्या तिकूनसाठी इकडं जेव्हा दावीद राजाने तिला सांगितलं की नाही, हलाखामध्ये लिहिलं आहे 18 बायका, माझ्याकडे ऑलरेडी 18 बायका आहेत, मी तुला नाही लग्न देऊ शकत. तिकडं मसखत सनेद्रीन मध्ये डिटेल मध्ये लिहिलं आहे अजून. आणि आपण बघू पुढच्या पसुकीमध्ये जेव्हा बादशेवा येईल तेव्हा ऑलरेडी आपण डिस्कस करू, कारण की मी ऑलरेडी दिसतं की ऑलरेडी आपण खूप टाइम मध्ये आपण आहोत, टाइम मध्ये नाही आहोत सॉरी. तिकडं लिहिलं आहे की अभिषाकनी सांगितलं की तू कशाला मला रिझन्स देतो की हलाखामध्ये 18 बायका सांगितल्या आहेत आणि त्याच्यात जास्ती तू घेऊ नाही शकत वगैरे वगैरे. याला पशुत बोल की तुला नाही जमत, म्हणजे यू आर नॉट पॉसिबल, तू नाही करू शकत ते फिजिकल रिलेशनशिप. आणि त्यामुळे तू नाही नाही माझ्याबरोबर रिलेशनशिप ठेव. बोलतात तिकडं जेव्हा बादशेवा आली गमारामध्ये लिहिलं, आणि ही गोष्ट डिफिकल्ट आहे अंडरस्टँड करायला, पण शुभ गमारामध्ये लिहिलं आहे 13 מתפחות התקלחה בת שבע. खजाल सांगतो आपल्याला की ह्या वेळेला 70 वर्षाचा दावीद राजा त्यांनी त्या दिवशी त्या रात्री 13 वेळा बादशेवा बरोबर रिलेशनशिप केले. 13 वेळा का तिकडे 13 מתפחות התקלחה בת שבע. 13 वेळा तिने मितपाखोत चेंज केले, म्हणजे बेडिंग चेंज केली, ओ तिचे मितपाखोत, तिचे हेड कव्हरिंग होता तो तिने चेंज केला 13 टाइम्स. आणि त्यांनी दाखवला, आणि ज्याला कोणाला माहिती करायचं होता नाखमध्ये मेफुरसाम की दावीद राजा पॉसिबल होता, फक्त हलाखामध्ये लिहिलाय, त्यामुळे त्यांनी ते अभिषाकला लग्नामध्ये नाही घेतला. तिकडे लिहिलंय व्यादोनिया बेन खगीत מתנשא לומר לאמור אני אמלוך ויעשה לו רכב ופרשים ו50 איש רצים לפניו.
אדוניה, אדוניה בן חגית, מתנשא. אה, अदोनिया बन खगीत ग्रा लिहितात की हा माणूस जो होता अदोनिया खगीतचा मुलगा होता. अबशालोमच्या नंतर त्याचा जन्म झाला होता. आणि तो बेमेत फिट होता टू बिकम अ किंग. टू बिकम अ किंग तो फिट होता. पण 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 कारण की त्यांनी येऊन सांगितलं की मीच नसते, म्हणजे जसं काय त्यांनी ए, तो जो बोलतो ना सद्दिक होता, जसं काही क्वालिटीज पाहिजेत किंग व्हायचे किंगसाठी, तो तो त्याच्यामध्ये त्या होत्या. पण तो किंग नव्हता. तो किंग नाही होऊ शकला कारण की मीच नसते, कारण की त्यांनी स्वतःला प्रोक्लेम केला, दावीद राजाने प्रोक्लेम करायच्या पहिले की त्याला किंगशिप पाहिजे वगैरे वगैरे, त्यामुळे तो किंग नाही झाला. रफ खोमा तानाख इकडं फक्त पण बोलू, मी वाचत नाही. ते बोलतात इकडे, आणि अल्शेख आणि अजून कुबालीम लोक बोलतात की जर आपण त्याचं नाव बघितला, त्याच्या नावामध्ये दोन हशेमची नावं जी आहेत ती एकत्र आहेत. अलेफ दालेत नून, पण त्याच्यामध्ये युद नाहीये. ओके, तो लास्ट लेटर जो आहे युद, तो त्याच्यामध्ये मिसिंग आहे. आणि युद के वाव, आणि लास्ट जो के आहे तो लास्ट हे जो आहे तो मिसिंग आहे. जे कोण ज्यांनी कोणी त्याचे तिकोने जोहार आणि येसखामचे शिवर माझ्याबरोबर केले असतील, त्यांना ऑलरेडी माहिती असेल की ही जी दोन नावं आहेत केन ते शिलूमध्ये वाचतात. जेव्हा पण बराखामध्ये, मिझुमोरीमध्ये, कुठं पण जेव्हा देवाचं नाव आपण बोलतो आणि तो लिहिलेलं जाते युद के आणि त्यानंतर वाव के मध्ये, पण बोलताना आपण बोलतो आलेफ दालेत नून आणि त्यानंतर युद. नाखोन, आपण कसं बोलतो बाऊ खत्ता हशेम, पण लिहिलंय काय हशेम म्हणजे अद्दानूत, केन अद्दानूत. पण बोलताना तिकडे लिहिताना लिहिलंय युद के आणि त्यानंतर वाव के बोलतात. केन मी थोडे कबाली कन्स्ट्रक्ट सांगतोय, पण समजलं समजलं नाही समजलं अजून चांगला. बोलतात आलेफ दालेत, आलेफ जो आहे तो आबामध्ये येते, दालेत जो आहे तो इमामध्ये येते, नून जो आहे तो जा मध्ये येते, आणि युद जो आहे अद्दानूतचा तो येते मलखूत मध्ये. तसाच दुसरा जो नाव आहे युद तो येते आबामध्ये, हे जो येते तो येते इमामध्ये, वाव जो येते जामध्ये, पण हे जो येते युद खेचा जो हे जो आहे तो मिसिंग आहे त्याच्या नावामध्ये, आणि तो येते मलखूत मध्ये. त्याच्या नावामधनं मलखूत जी आहे ती मिसिंग होती, आणि त्यामुळे तो किंग नाही होऊ शकला. पण तो होता सदीक, तो होता फिट होता मलखूतसाठी, फक्त मलखूत त्याच्यामध्ये नव्हतं, त्याच्या नावामध्येच मलखूत मिसिंग होते. बोलतात अदोनिया 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 बन खगीत מתנשא לאמור אני אמלוך. बोलते की मी किंग होईन, ויעש לו רכב פרשים ו50 איש רצים לפניו. त्याच्यासमोर 50 लोक धावत होती, जी लोकांचे אפילו जे होते, जसं बोललो होतो अबशालोमच्या समोर पण नतुले खोल व नतुले कपोत रगलायम, खतुके कपोत रगलायम, म्हणजे त्यांची हाडं जी होती ती दगडांवरती पळायसाठी, काट्या बिटांवरती पळायसाठी एकदम फिट होती, आणि त्यांना दुखायचं नाही. ולא עצ... לא עצבו אביו מימיו לאמור מדוע ככה עשית, וגם הוא תואר מאוד, ואותו ילדה אחרי אבשלום. טוב, इकडं लिहिलं आहे ולא עצבו अविव מימיו, का, कारण की तो चांगला पोरगा होता. बोलतात ना येले तोव होता, पण त्याच्या आबाने त्याला कधीच ओळखत नाही दिले. त्याला आबाने कधीच त्याला काय सांगितलं नाही, असं नको करू, तसं नको करू. अभिखाम कॅनियस्की त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात, या पसूकमध्ये, की जरी हिनूक मतलब याच्यामध्ये, की जरी कुठला पोरगा जो आहे तो चांगला पोरगा येले तोफ आहे, त्याला पण कधीतरी कधी कधी त्याला सांगायला पाहिजे होत, तू हे नीट नाही केलाय, अजून चांगला तो करू शकतो, ते असं करू शकतो का, त्याला ओळखोत द्यायच्यासाठी. अदोनियाला दाविदाजांनी कधीच ओळखोत दिले नाही, आणि त्यामुळे तो इकडे ही वेळ आली की जसं काय त्याने रिवोल्ट केला. आपण बघू याच्यामध्ये बिझनेस नाही, मला माहिती किती कंप्लीट करू, पण दाविदाने कधीच त्याला काय सांगितलं नाही, काय ओरडला नाही, कधीच त्याला काय नाही केलं नाही. बोलतात तिकडं अफखान की कधी कधी अपील होतो येले तो बाय, तरी पण त्याला तो होत दे, तरी पण त्याला सांग, त्याला काहीतरी त्याच्यामध्ये फाईंड कर आणि त्याला सांग का, या गोष्टीसाठी की त्याला खिनूक म्हणजे आबाकडनं ऐकायसाठी त्याला तू देत राहा, अफिलू येले तो बाय, तरी पण जरी चांगला पोरगा आहे तरी पण थोडंफार इकडं तिकडं त्याला सांगत राहा. आणि इकडे दिलाय होतो यल्दा अखर अबशालोम. आपल्याला माहिती आहे अबशालोमची इमा होती माखा.
आणि अदोनिया होता बेन खगीत, खगीतचा पोरगा. म्हणजे अबशालोमच्या नंतर अदोनिया जन्माला आला. नाही की त्यांची दोघांची इमा सेम होती, एला फक्त अदोनिया जो होता तो अबशालोमपेक्षा यंगर होता. ויהיו דבריו עם יואב בן צוריה עם אביתר הכהן ויעזרו אחרי אדוניהו. טוב, इकडं योआब बिन चोरिया आणि अबियातार कोहेन जसं बघितलं ते अरे दावीद राजाचे खास माणसं होती ना. आपण बघितलं होतं ऑलरेडी पर्यंत दावीद राजाचे खास माणसांमध्ये या दोघांचं नाव होता. मग इकडं कसं काय त्यांनी अदोनिया बरोबर केला. त्यांनी बघितलं की बाकीच्या सगळ्या ह्याच्या जे पोरं आहेत दावीद राजाची मुलं आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात फिट कोण होता तो होता अदोनिया. आणि बोलले योआबला माहिती होता की त्याला अजून त्याचा दीन आणि खशबोन तो कम्प्लीट नाही झालेला आहे दावीद राजाबरोबर. आणि दावीद राजा नक्कीच वाराईच्या पहिले तो दीन खशबोन करतील का. जसं मी बोललो की योआब बिन चोरियाने अब्नेर बिन नेरला मारला. के त्यानंतर कधी जेव्हा त्यांनी शालोम केला दावीद राजावर त्यानंतर त्यांनी मारला. त्यानंतर आपण बघितलं अबशालोमच्या स्टोरीबद्दल पण ऑलरेडी सांगितलं होता की तू मारू नको अबशालोमला, त्याला जिवंत पकडायचा प्रयत्न कर ते कर. योआबने त्याला मारला. मासा त्यांचा चुलता त्याला पण सांगितला की तो सारचव आहे, त्याला नको करू. उशीर झाला मोरेद बमलखूत डायरेक्ट खालास. बाकीच्या गोष्टींमध्ये पण इंडिपेंडेंटली काम करायचे. आणि योआबला माहिती होता की आज सध्या दावीद राजा जायच्या पहिले त्याला आपला खशबोन जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी करणार आहे. त्यामुळे त्यांनी ऑलरेडी जो किंग जो सुटेबल होता दावीद राजा पडलेत, सगळ्यांना दिसते की तो जास्ती काय राहणार नाहीयेत. अफी लोक त्याला बॉडीची खांब पण रक्त जो आहे तो रक्तामधनं खांब गरमी पण देत नाही. एंड जवळ आलेला आहे. त्यामुळे त्यांनी बघितलं की दावीद राजाच्या नंतर जे त्याच्याबरोबर फ्रेंडशिप करावी, त्याला हे करावा. का? कारण की आपल्यासाठी चांगलं आहे म्हणून. त्यामुळे अबियातार कोहेन आणि ह्याच्या योआबने त्याच्या बरोबर होते अदोनिया बरोबर. וצדוק הכהן ובניהו בן יהוידע ונתן הנביא ושימעי, כן? וראי הגיבורים אשר לדוד היו עם אדוניה. טוב, לא היו עם אדוניה, म्हणजे ही लोक जी होती צדוק הכהן, בניהו בן יהוידע, נתן הנביא, שימי בן גרה, आपण बघितलं होतो, וראי הגיבורים אשר לדוד לא היו עם אדוניה. ते दावीद अदोनिया बरोबर नव्हते, ते थांबले होते अजून. ויזבח אדוניהו צאן ובקר ומרי עם אבן הזוחלת אשר אצל עין הרוגל, ויקרא את כל אחיו בני המלך וכל אנשי יהודה עבדי המלך. טוב, त्यांनी ऑलरेडी चांगले चांगले झवाखीम केले, चांगले चांगले चोन आणले, चांगले चांगले भरलेले वासरू वगैरे आणले मोठ्याचं मटण खायच्यासाठी. झवाख पार्टी मेले कॉरोनेशनची पार्टी म्हणून. ונתן הנביא ובניהו ואת גיבורים ואת שלמה अखिव लो करा. आणि त्यांनी ह्या लोकांना नाही बोलवला, बेनयाहूला नाही बोलवला, नतान नबीला नाही बोलवला आणि श्लोमोला पण नाही बोलवला त्या पार्टीसाठी. श्लोमो ह्या वेळेला यंग होता बॉय, 9, 10 इयर्स 11 इयर्सचा मुलगा होता या स्टेजला. राम, मला एक प्रश्न आहे. दावीद राजांनी बादशेवाला आधीच सांगितलं होतं की श्लोमो राजा जे आहे तो किंग असणार, त्यांच्या नंतर किंग होणार आहे. ही गोष्टी जी आहे ते बाकी लोकांना नाही माहिती होती का? अपॅरेंटली नाही माहिती होती. आपण बघू पसुकीमध्ये आणि तिकडे आपण एक्सप्लेन करू की गाद नवी गाद नवी त्यांनी येऊन सांगितलं होता, त्यांनी दावीद राजा सांगितलं होता होखा जेव्हा त्यांनी बादशेवाला लग्नामध्ये घेतला आणि बोलला की पहिला मुलगाच आहे तो मरल आणि वेखुले. आणि त्यानंतर गादने येऊन सांगितलं दावीद राजाला की पण तो दुसरा मुलगा आहे त्याच्यावरती दावीद राजा स्वतःहून दावीद राजावरती ते त्या मुलावरती हशेम लक्ष ठेवेल, हशेम अजगाका करेल आणि मी त्याला वाढवीन
ऍज माझा मुलगा, म्हणजे जिकडे चुका करेल तिकडे पनिशमेंट देईन, हे करीन ते करीन. तर अपॅरेंटली खेन कोणाला नाही माहिती होता की श्लोमो व्हायला पाहिजे मेले. आणि नंतर पण आपण बघू, जेव्हा जेव्हा दावीद राजा डिक्लेअर करेल, तेव्हा गाद नबी बरोबर ते बोलतील की खेन जे मी सांगितलं तसा. तिकडे मिद्राशमध्ये आणलाय की बादशेवा पहिला मुलगा वारल्यानंतर, बादशेवा बरोबरचा, बादशेवा बोलली की मला तुझ्या बरोबर नाही राहायचं, म्हणजे आय डोंट वॉन्ट मेक फिजिकल रिलेशनशिप विथ यू, माझ्यावर फिजिकल रिलेशनशिप नाही ठेवायचे. का बोलतात की नक्कीच आपल्या पापामुळे आपली पोरं मरतायत. आणि तेव्हा त्यांनी तिकडे सांगितला की तुझा जो तो सेकंड जो मुलगा आहे तो आहे श्लोमो, मला ऑलरेडी नेबुआ मिळालेला आहे की तो जो मुलगा जो आहे तो किंग होणार आहे. आणि हे जे गोष्टी आहेत त्या हिडन होत्या. आपण बघू जेव्हा जेव्हा एव्हियातार जाईल सांगायला केन न्यूज घेऊन, तेव्हा तो सांगेल की दावीद राजाने डिक्लेअर केला. म्हणजे अफिलू कोहानिम लोकांना पण माहिती नव्हता की श्लोमो राजा इज सपोज टू बी द नेक्स्ट किंग. ह्या ज्या गोष्टी होत्या या होत्या फक्त गाद, बाचेवा आणि आणि दावीद राजाच्या मध्ये, जी पब्लिक गोष्ट नव्हती. आणि ऑब्व्हियसली पब्लिक गोष्ट जर केली तर ऑलरेडी तिकडे रिस्क होते लहान पोराच्या, म्हणजे श्लोमो जो होता, श्लोमो राजा जो होता त्याच्यावरती ऑलरेडी त्याच्यावरती रिस्क आणतं की जी मोठे भाऊ बहिणी होते ऑलरेडी त्यावरती कट करतील की ओ त्याला किडनॅप करतील, ओ त्याला पळवतील, ओ त्याला मारतील, ओ काय करतील. त्यामुळे पण अकॉर्डिंगली लॉजिकली पण ही गोष्ट जी आहे ती बिहाइंड क्लोज डोअर्स असलेली पण सगळ्यात चांगली, की जोपर्यंत वेळ नाही येते तोपर्यंत नाही कोणाला माहिती. ह्या इथं हा पासूक जे आहे ते सांगते की स्पेसिफिकली सांगते की त्यांनी श्लोमोला नाही बोलवला होता. सो काय काय נכון. पण इकडनं आपण नाही शिकू शकत की की श्लोमो किंग होणार होता म्हणून त्यांनी या लोकांना नाही बोलवला फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. इकडं श्लोमो अफिल यंग पण होते, मे बी बोलू शकतो की यंग असल्यामुळे त्याने त्याला इन्व्हाइट पण नाही केला. अफिल बार मिtzवा पण नव्हते, आणि मे बी त्यामुळे नाही. ओ बोलायला की ती जी बायको जी होती तिच्यावरती अजून लोकांना म्हणजे अजून त्यांना माहिती नव्हता की तो तो मुलगा अलाउड आहे की नाही, ऐकली नॉट अलाउड आहे, कारण की त्याच्यामध्येच सगळा इकडे प्रॉब्लेम होता, ह्या पोरामध्ये प्रॉब्लेम होता. तर त्यामुळे मे बी लांब ठेवायसाठी. पण इकडनं आपण नाही शिकू शकत की की त्याला हे नाही केलंय. राशी इकडं बोलतात ואת שלמה אחיו לא קרא, שיודע היה שהתנבא עליו הנביא למלוך. म्हणजे त्याला खेन, इकडं जसं तुम्ही बोलताय राशी खेन लिहितात की त्याला माहिती होता की श्लोमोवरती लिहिले गेलेलं आहे की श्लोमोला श्लोमोवरती नबीने सांगितलं की ते नबी होतील करून, तर तो मेलेख होणार आहे. नाखोन जसं तुम्ही बोलला तसा की इकडं लिहिलंय की त्याला नाही बोलला कारण की त्याला माहिती होतं, अदोनियाला माहिती होता की त्याच्यावरती नवीनी सांगितलं की तो मेलेक होणार आहे. בסדר? थँक यू. בסדר. טוב, טוב. ויאמר נתן אל בת שבע אם שלמה לאמור הלא שמעת כי מלאך אדוניהו בן חגית ואדוננו דוד לא ידע. נתן הנביא נידאון सांगितला बातशेवाला नाही ऐकलं तुम्ही काय चाललंय की अदोनियाहूनी ऑलरेडी स्वतःला प्रोक्लेम केलाय किंग, आणि दावीदला काय माहिती नाही. दावीद राजा त्याच्या रूम मध्ये होते, तिकडे अभिषाक त्याची मदत त्याची सेवा करत होती, आणि दावीद राजाला बाहेर काय चाललंय ते माहिती नव्हतं. वाता लेखी याचर ना עצה ומלתי את נפשך ואת נפש בנך שלמה. इकडं
שוב, इकडे परत परत राशी पण लिहितात, מן המחלוקת לאחר מות המלך שירצה בנך למלוך, כמה שהבטחת הקדוש ברוך הוא. बोलतात त्याच्यानंतर तो दावीद राजा आल्यानंतर श्लोमोला किंग व्हायचे हे होईल, कारण की त्याला हशेमकडनं असं काय प्रॉमिस आलाय नवीकडनं, आणि अदोनियाने स्वतःला ऑलरेडी किंग केलं. त्यामुळे दावीद राजा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत इकडं हा जो डिसिजन आहे तो घेतला गेला पाहिजे, कारण की नंतर खूप इकडे प्रॉब्लेम होतील, इकडे मखलोके चालू होतील, इकडं भांडणं चालू होतील. आणि त्यामुळे तू जाऊन दावीद राजाकडे जा आणि दावीद राजाला इन्फॉर्म कर, आणि मग नंतर आपण आणि मग ऑलरेडी त्याला सांग की तू आता ऑलरेडी श्लोमोला किंग डिक्लेअर कर. बोलतात לכי ובואי אל המלך דוד ואמרת אליו הלא אתה אדוני המלך נשבעת לאמתך לאמור כי שלמה בנך ימלוך אחריי והוא ישב על כיסי ומדוע המלך אדוניהו. נתן הנביא सांगितला त्यांना जाऊन सांग दावीद राजाला अदोनी המלך נשבעת, म्हणजे तुम्ही मला शपथ दिली होती. ही जी शपथ आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस केला होता की गादनी सांगितल्यानंतर की ह्याच्यामधनं जो मुलगा येईल, म्हणजे शुभ देवाकडनं हा जो पाप जो होता बादशेवाचा तो कम्प्लिटली क्लिअर केला होता, की देवानी प्रॉमिस केली होती की हा जो मुलगा जो येणार आहे दावीद राजाकडनं आणि बादशेवामधनं, त्याच्यावरती हशेमचा त्याच्यावरती अप्रुव्हल आहे की तो होणार आहे नेक्स्ट किंग. והנה עודך מדברת שם עם המלך ואני אבוא ואחרייך ומילאתי את דברי. म्हणजे तू बोलत असताना मी तिकडे येईन ऑलरेडी, आणि आणि तिकडं मी पण तुझ्या गोष्टीमध्ये तुला ज्या गोष्टी आहेत ते स्ट्रेंथन करीन, आणि तिकडं आपण श्लोमोला किंग कॉरोनेट करू. बोलतात ותבוא בת שבע אל המלך חדרה והמלך זקן מאוד ואבישג השונמית משרתת את המלך. इकडं आपण बघू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इकडं या पसूकमध्ये כן, ותבוא בת שבע אל המלך חדרה והמלך זקן מאוד ואבישג השונמית משרתת את המלך. इकडं या पसूकमध्ये सनेद्रीन शिकतात की 13 वेळा दावीद राजाने बादशेवा बरोबर संबंध ठेवले अभिषाग ला दाखवायसाठी, म्हणजे नाही की अभिषेकच्या समोर वगैरे, पण ऑब्विसली 13 वेळा त्यांनी तिला बोलले तू बाहेर जाता वगैरे वगैरे. 13 वेळा तिने तिचे मितपाखोत चेंज केले, तिचे मितपाखोत और बेडशीट्स और तिचे हेड कवरिंग तिने चेंज केले. तिकडनं मसखत सनदीमध्ये लिहिलंय की 13 वेळा दावीद राजाने बादशेवा बरोबर या पसूकमधनं रिलेशनशिप ठेवले. 13 वेळा 13 शब्द. इकडं रबी खाईम विलॉजिन ग्राचे स्टुडंट इकडं एकदा त्यांना गेटच्या एका हलाखामध्ये त्यांना एका बाईच्या गेटच्या हलाखामध्ये त्यांना इकडे क्वेश्चन होता की बादशेवा जो आहे तो एक नाव आहे ओ ती दोन नाव आहेत, बात शेवा ओ बादशेवा एक नाव आहे. आणि तिकडं त्यांनी ग्राला विचारला की बादशेवाचा जो नाव आहे तो एक आहे की दोन आहे. तिकडं बादशेवाने ह्या पसूकमधनं सांगितला की तो एक नाव आहे. का? कारण की जर मसखत सनेद्रीमध्ये लिहिलंय की 13 वेळा इकडे 13 शब्दांमध्ये आपण शिकतो, तिकडं बादशेवा आपण एक शब्द म्हणून पकडलो, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. जर बादशेवाला मी 2 शब्द पकडले तर 14 वेळा होईल. गिराणी सांगितलं की बादशेवा एक नाव आहे, बात आणि शेवा एक नाव नाही आहे, बादशेवा एक नाव आहे. पण तिकडं त्यांनी हलाखामध्ये तिकडं त्यांनी सांगितलं की बादशेवा एक नाव आहे. तर ותיכות בת שבע ותשתחוו למלך ויאמר המלך מה לך. बादशेवा आली तिकडे, बादशेवाला आल्यावरती त्याने विचारला तुला काय पाहिजे. ותאמר לו אדוני אתה נשבעת בה השם
אלוקיך לאמתך, כי שלמה בנך, שלמה בנך ימלוך אחריי, והוא यशेव al kisi. बोलतात तू मला प्रॉमिस केला होता की श्लोमो जो आहे तो माझ्यानंतर माझ्या जागेवरती बसल. आणि आता हिने अदोनिया मलाख ואתה अदोनिया मेलेक לא ידעת. बोलतात अदोनियाने स्वतःला प्रोक्लेम केलाय की तो किंग आहे आणि तुला याच्याबद्दल काय माहिती नाही. ויזבח שור ומרי וצאן ולרוב. आणि त्यांनी मोठे मोठे अर्पण पण केलेत. ויקרא ויקרא לכל בני המלך ולאביתר הכהן ליואב שר הצבא ולשלמה עבדך לא קרא. श्लोमोला नाही बोलवला, बाकी सगळ्यांना त्यांनी बोलवला. एबियातारला बोलवला, योआबला बोलवला, सगळ्यांना त्यांनी बोलवला, पण श्लोमोला नाही बोलवला. ואתה אדוני המלך עיני כל ישראל עליך, יגיד להם מי ישב על כיסא अदोनी अमेलेक אחריו. बोलतात आत्ता तू डिसिजन सांग की कोण होणार त्यानंतर किंग, नंतर खूप उशीर होणार आहे ऑलरेडी. והיה בשכב אדוני המלך עם אבותיו, והייתי אני ובני שלמה חטאים. חטאים חסרים, जसं राशी लिहितात, חסרים म्हणजे खताई म्हणजे टेकन ऑफ, रिप्ट ऑफ कोला गदुला, म्हणजे माझं म्हणजे आमच्याकडे जो मोठा राज्य जो येणार आहे त्याच्यापासनं वी विल बी डिप्राइव्ड. आणि बोलतात ते आईनो खताई म्हणजे कोण आमचा ऐकणार नाही. शिव इकडनं याच्यामध्ये बोललो की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहिजेत क्लोज डोअर मध्ये. अरे जर हाशेमनी सांगितलं की श्लोमा मेले किंग होणार आहे तर श्लोमा मेले किंग होणार आहे, जाऊ फिनिश केलं. पण अदोनियाला त्यांनी सपोर्ट दिला वगैरे, म्हणजे जसं राशी लिहितात की मे बी अदोनियाला माहिती होता आणि नाही सगळ्यांना माहिती होता. पण या पुस्तकामध्ये जसं मी बोललो की इकडनं की नाही सगळ्यांना माहिती होतं, की जर सगळ्यांना माहिती असतं तर काय फरक पडते कोण येते कोणी त्याचा अदोनियाचा पाठिंबा पण नाही दिला असता. अरे जर हाशेमनी सांगितलंय की श्लोमा मेले किंग होणार आहे तर श्लोमा मेले किंग होणार आहे, फिनिश. एकंदरीत ते नाही, अदोनियाला मे बी माहिती होता पण सगळ्यांना इट वॉज नॉट अ पब्लिक थिंग, म्हणजे न्यूजपेपर्समध्ये नाही आला होता. והנה הנה עודנה מדברת עם המלך, נתן הנביא בא. טוב, बोलत असताना नतान הנביא तिच्या रूम मध्ये आले. ויגידו למלך לאמור, הנה נתן הנביא יבוא. נתן הנביא, बोलतात नतान הנביא पण इकडे आलाय. सांगितलं יבוא, येऊ द्या आतमध्ये. לפני המלך וישתחוו למלך על אפיו ארצה. त्यांनी त्यांच्या समोर त्यांना मानाचा मुजरा दिला. ויאמר נתן אדוני המלך, אתה אמרת לאדוניהו ימלוך אחריי והוא יושב על כיסא. म्हणजे इकडे प्रश्न विचारतात, बोलतात नतान नबी, तुम्ही सांगितलं अदोनियाला की तू माझ्यानंतर किंग होशील का? कारण की तो आता त्याने ऑलरेडी स्वतःला किंग खुर्चीवरती बसवलाय, किंगच्या थ्रोनवरती बसवलाय. כי ירד היום ויזבח שור ומרי וצאן לרוב, ויקרא לכל בני המלך ולשרי צבא ולאביתר הכהן, והינם אוכלים ושותים לפניו ואומרים יחי המלך. אדוניהו, יחי המלך, שוב, ते बोलत नव्हते यही המלך कारण की दाविदाचा जिवंत होता, पण त्याच्याबरोबर जसा वागतायत अदोनिया बरोबर, जसा की किंग बरोबर वागतात तसा. आणि ही जी वागणूक आहे त्याच्यामुळे जसं दिसते की ते बोलतायत की तो किंग आहे जसं काय. ולי אני עבדיך ולצדוק הכהן ולבניהו בן יהוידע ולשלמה עבדיך לא קרא. आम्हाला त्यांनी बोलवलं नाही, मला צדוק הכהनला नाही बोलवला, एबियातारला नाही बोलवलं, एबियातार होते तिकडे ऑलरेडी, ובניהו בן יהוידעला नाही बोलला आणि श्लोमोला नाही बोलवला. אם מת אדוני המלך נהיה הדבר הזה ולא הודעת את עבדיך מי ישב על כיסא अदोनी המלך אחריו. म्हणजे तुझ्याकडनं जर गोष्टी आल्या तर काय प्रॉब्लेम नाही. वेल, आणि मला आम्हाला नाही सांगितलं तरी काय प्रॉब्लेम नाही, मी יושב על כיסא, फक्त मी तुला विचारतोय की तू बसवला काय. ויען המלך דוד ויאמר קראו לי לבת שבע ותבוא לפני המלך ותעמוד לפני המלך. בת שבעला बोलवा, בת שבעला माझ्यासमोर तिच्याबरोबर डिस्कशन करायचं, तिला मला सांगायचं. וישבע המלך ויאמר חי השם אשר פדה את נפשי מכל צרה. מדאבץ' मी शपथ घेतो כי כאשר נשבעתי לך בהשם אלוהי ישראל לאמור כי שלמה בנך ימלוק אחריי והוא ישב על כיסי תחתיי, כי כן יעשה כה היום הזה.
म्हणजे आज मी त्याला ऑलरेडी त्याला कॉर्नेट करतोय सगळ्या आमिषरायासमोर, आणि तो किंग होणार आहे माझ्यानंतर. ותיכוד בת שבע אפיים ארץ ותשתחוו למלך ותאמר יחי אדוני המלך לאמור המלך דוד, סליחה, יחי אדוני המלך דוד לעולם. דוד राजाच्या नावाची स्तुती केली आणि बोलले की तू किंग आहे. ויאמר המלך דוד קראו לי לצדוק הכהן ולנתן הנביא ולבניהו בן יהוידע ויבואו לפני המלך. ज्या लोकांना अदोनियानी नाही बोललो त्यांना पण त्यांनी बोलवला आणि बोलला ויאמר המלך להם קחו עמכם את עבדי אדוניכם והרכבתם את שלמה בני על פרדה אשר לי והורדתם אותו אל הגיחון. तिकडं त्याच्यावरती מהגיחון त्याच्यावर टाकून त्याला किंग कॉर्नर करा, त्याला माझा घोडा द्या ज्याच्यामध्ये त्यांनी बसवला होता. इकडं शुभ पिरदा जी लिहिलेली आहे, पिरदा तो ॲनिमल जो आहे तो बेसिकली कॉम्बिनेशन आहे घोड्याचा आणि गाढवाचा. पण इकडे लिहितात मिद्राशमध्ये की दावीद राजा जो पिरदा होता तो होता מששת ימי בראשית. ומשך אותו שם צדוק הכהן ונתן הנביא. म्हणजे रबी, इकडं כן. तुम्ही हे लास्ट शब्द रिपीट करू शकता का? त्यांचा कुठला? घोडा कोणता होता? घोडाबद्दल म्हणजे इकडे लिहिलंय पिरदा. आपण मला वाटतं इकडं लास्ट पसूक आहे, तोपर्यंत थांबू आपण या पसूक मध्ये. इकडं लिहिलं आहे पिरदात अल पिरदात המלך דוד וילכו אותו על הגיחון. म्हणजे त्याला गिखोनला घेऊन गेले आणि तिकडं या पिरदाबद्दल बोललो की मिद्राशमध्ये लिहिलं आहे की दावीद राजाचा जो घोडा होता, दावीद राजाचा जो पिरदा होता. पिरदा युजली जेव्हा यूज करतात हिब्रू मध्ये, त्याचा अर्थ होते की गाढव आणि घोड्याचा जो म्यूल ज्याला बोलतात म्यूल, तो जो स्पीशीज आहे त्याला बोलतात पिरदा हिब्रू मध्ये. आणि तिकडे त्याचा पिरदा जो होता तो होता מששת ימי בראשית, म्हणजे 6 डेजच्या क्रिएशन मधला तो होता. त्यामुळे इकडे बोलायला पाहिजे की तो घोडा होता, नाही की नंतर येऊन तो क्रिएशन झाला होता, कारण की तो इट वॉज स्पेशल हॉर्स, आणि नाही की म्यूल होता की जो होते कॉम्बिनेशन मध्ये गाढव आणि घोड्याच्या. जसं आपण बघितला होता अफिलो अभिषाई जेव्हा त्या घोड्यावरती बसून गेले, तिकडे पण लिहिलाय पिरदा. म्हणजे नाही की तिकडे लिहिलंय सूस, पण याला लिहिलाय पिरदा. ते फक्त बोललो. थँक्यू. खेचर म्हणतात, खेचर. खेचा बोलतात ना, נכון. म्यूल נכון. तर तिकडे बोलू नाही शकत की शेषत बेरेशीत मध्ये होता, कारण की तो गाढव आणि घोड्याचा जो मिक्स होते तर तो म्हणजे क्रिएशन फ्रॉम हशेम नव्हता. तर घोड्याला तिकडे बोलतो, पण हा पिरदा जो होता तो स्पेशल होता आणि तो दावीद राजाने त्याला दिला. आपण पुढच्या वेळेला इकडं चालू करू मेम 40th टप्प्यापासून आणि पुढचं चॅप्टर बघू. तर हे जे चॅप्टर आहेत आपले थर्ड चॅप्टर पासून 4th चॅप्टर पासून श्लोमो मेलेकची त्यांचे राजा चालू होईल. आणि आपण पुढे कंटिन्यू करू पुढच्या याच्यामध्ये पण दावीद राजाचा आणि अदोनियाचा रिव्होल्ट. कोणाला जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, नाही तर आपण इकडे थांबू. आपण इकडे थांबू. पुढच्या वेळेला आपण पसूक मेम पासून चालू करू आणि सेकंड चॅप्टर कंटिन्यू करू. तो जरा बसा सगळ्यांना शाबुआत बोलतो. थँक्यू व्हेरी मच. इसको नहीं Just one question. Was King Solomon made king at a very young age of 9 and 10? 12 years. Okay. 12 years असं bar mitzvahच्या पण पहिले. या स्टेजला ते मे बी 9, 10, 11 इयर्सचे होते. आपण आता बोलतोय दावीद राजाच्या लास्ट इयरच्या बद्दल, म्हणजे लास्ट त्यांचं 69 or 70th इयर्सच्या बद्दल आपण डिस्कशन करतोय आता ही जी स्टेज आहे ती. Thank you. हा,